ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी प्रकरण 22. मैत्रीचा स्वीकार. अशा तऱ्हेने राम लक्ष्मणाने शबरीची तीव्र इच्छा पूर्ण केली आणि तिच्या शरीर सोडून जाणाऱ्या आत्म्याला परमानंदात न्हाऊ घातलं. वृद्ध शबरीच्या भक्तीबद्दल आणि तिच्या अपरिमित अर्पण भावनेबद्दल बोलत दोघांनीही जंगलातून आपला प्रवास चालू केला. जणू जुळ्या सिंहांप्रमाणे ते वनातून हिंडत होते. भराभर प्रवास करून ते ऋष्यमुख पर्वतराजीजवळ पोहोचले. त्या पर्वतराजीत निर्वासित अशा सुग्रीवाने आपल्या मंत्री आणि दरबारी गणांबरोबर आसरा घेतला होता. सुग्रीवाने दोघा भावांना पर्वतराजीजवळ येताना दुरूनच पाहिलं. त्यांचा राजबिंडा चेहरा आणि दमदार चाल याचं त्याला आश्चर्य वाटलं. ते दैवी वाटत होते. त्याच्या वसतिस्थानाच्या परिसरात कोणी नवीन चेहरा दिसतो का यावर सुग्रीवाचं सतत लक्ष असे, कारण त्याच्या मोठ्या भावाचं वालीचं त्याला भय वाटे. त्याच्या आत्ताच्या वसतीवरही मृत्यूदूत अथवा क्रूर लोकांना पाठवून वाली कदाचित त्रास देईल अशी भीती त्याला सतत वाटे. त्याच्या या पठारावरील वसतिस्थानावर पोचू शकणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर त्याची नजर असे. त्या दोन अपरिचित व्यक्तींची चालण्याची ढब आणि तेजस्विता यांचं सुग्रीवाला भय वाटलं. ते कोण आहेत आणि त्यांचा या भागात येण्याचा उद्देश काय आहे हे ताबडतोब जाणून घ्यायला तो आतुर झाला. म्हणून त्याने हनुमानाला जवळ बोलवून म्हटलं, वीरवरा, त्या दोन तेजःपुंज व्यक्तींना तू पाहिलंस का? जा, वेळ दवडू नकोस. चौकशी कर की ते कोण आहेत, कुठून आलेत, का आलेत. जी काही माहिती गोळा करता येईल ती घेऊन माझ्याकडे ये. जर यदाकदाचित ती वालीनी पाठवलेली माणसं असतील तर मला इशारा कर. तुझं मस्तक छातीपर्यंत वाकव. हा इशारा मी पाहीन, तेवढा पुरे. ताबडतोब ही टेकडी सोडून मी दुसरीकडे जाईन. सुग्रीवाने त्याला सर्व प्रकारच्या प्रसंगात कसं वागावं याविषयी विविध प्रकारे मार्गदर्शन केलं आणि सूचना केल्या. हनुमान त्या अनोळखी लोकांपाशी लवकर पोचण्यासाठी उड्या मारत निघाला. त्यांच्याजवळ पोचून त्याने अत्यंत आदराने नमस्कार केला. तो म्हणाला, हे तेजस्वी अतिथींनो, तुम्ही मला आश्चर्यात टाकलं आहे आणि तुमच्याबद्दल कुतूहल निर्माण केलं आहे. तुमचा सुंदर सुडवला आकार माझ्या मनात विलक्षण उत्कंठा निर्माण करतोय. तुम्ही कोमल आणि निष्पाप दिसता आहात. खरोखर तुम्ही केवळ मानवी नाहीतच याची मला खात्री पटली आहे. मला वाटतं तुम्ही नरनारायणाची दैवी जोडीच असून या पृथ्वीवर अवतरला आहात. तुम्हाला मदत करणारे कोणी वा मार्गदर्शन करणारे कोणी नसताना तुम्ही या जंगलातनं का जात आहात हे मला सांगणार नाही का? हनुमानाने अत्यंत नम्रपणे आणि आदराने त्यांना विचारलं. हनुमानाचा नम्रपणा आणि भक्तीचं रामाला कौतुक वाटलं. मंद स्मित करीत राम म्हणाला, आम्ही अयोध्येचा राजा सम्राट दशरथाचे पुत्र आहोत. आम्ही वनवास पत्करला आहे. हा माझा भाऊ लक्ष्मण आणि माझं नाव राम. माझी पत्नीही माझ्याबरोबर वनात आली. पण आम्ही पंचवटी इथे राहत असताना आम्ही दोघंही आश्रमात नाही असं पाहून कोणा राक्षसाने तिला पळवलं. आता आम्ही या प्रदेशात तिचा शोध घेण्यासाठी, तिचा ठावठिकाणा शोधण्याच्या हेतूने आणि तिची सुटका करण्याच्या उद्देशाने हिंडतो आहोत. त्यांच्या पर्वतश्रेणीजवळील आपल्या उपस्थितीचं स्पष्टीकरण करणारी निव्वळ वस्तुस्थिती रामाने कोणताही आडपडदा न ठेवता हनुमंताला सांगितली. तो म्हणाला, मी तुला माझा परिचय आणि माहिती दिली आहे. आता तुझ्याबद्दलची ही माहिती आणि परिचय जाणणं मला आवडेल. हनुमानाने ओळखलं की हे दोन भाऊ त्याचेच स्वामी आहेत. म्हणून तो परत अत्यंत आदराने त्यांच्या पाया पडला. उठून एका बाजूला उभा राहिला. तेव्हा त्याच्या डोळ्यातून आनंद आणि भक्तीमुळे अश्रूंचा पूर वाहत असल्याने त्याला काही बोलता येईना. सरतेशेवटी धीर करून हात जोडून अडखळत तो म्हणाला, स्वामी, मी अडाणी मूर्ख आहे. म्हणूनच मी आपल्याला एवढे प्रश्न विचारले. माझ्या उद्धटपणाबद्दल आणि मूर्खपणाबद्दल क्षमा करा. हे राजाधिराजा, आपण मला माझा पूर्वपरिचय आणि वर्तमान स्थिती कथन करायला सांगत आहात. जणू काही आपण सामान्य मर्त्य आहात आणि सांगितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. हे योग्य आहे का? आपणच आमच्याभोवती माया पसरवता, म्हणून मला आपल्याबद्दल माहिती असणं स्वाभाविक आहे. स्वामी,
आपण सर्व शक्तिमान आणि अजेय आहात. स्वामी आणि दासाची कधी बरोबरी होणं शक्य आहे का? आपल्या फसव्या डावपेचात आणि योजनेत सगळे जीव भ्रमतात. माझे स्वामी साक्षीरूप समोर असताना मी घोषणा करतो की माझ्या स्वामीचे गुणगान आणि पूजा करण्याव्यतिरिक्त मला दुसरं काम माहीत नाही. जेव्हा स्वामीच संरक्षण आणि पोषण करता असेल तेव्हा दासाला भीती कशाची? स्वामींची सर्व शक्तिभावनाच दासाचं कवच आहे. असं म्हणून हनुमानाने आपलं खरं रूप धारण केलं. हनुमानाला पाहून रामाला आनंदाचं भरतं आलं. त्याला मिठी मारून राम म्हणाला, लक्ष्मणाप्रमाणेच तू मला प्रिय आहेस. त्याने हनुमानाला जवळ घेतलं आणि प्रेमाने त्याला थोपटत कुरवाळत राम म्हणाला, हनुमान, जो माझी सेवा करतो आणि सेवा हीच मुक्तीचं सर्वोच्च साधन समजतो त्याच्यावर मी प्रेमाचा वर्षाव करतो. यावर हनुमान म्हणाला, स्वामी, विविध कारणास्तव वानरराज सुग्रीवाने आपल्या मोठ्या भावाचा वालीचा रोष ओढवून घेतला आहे आणि वालीने त्याला राज्याबाहेर हाकलून दिल्यामुळे त्याने या जंगलात आश्रय घेतला आहे. तो सुद्धा आपला सेवक आहे. आपलं प्रेम आणि आशीर्वाद प्राप्त करण्याची त्याची पात्रता आहे. त्याच्यावर कृपा करून त्याला या अपमानास्पद जिण्यातनं मुक्त करा. लाखो वानरांना सर्व जगभर पाठवून सीतामातेचा शोध घेण्याची आज्ञा करण्याचा त्याचा अधिकार आहे. तो वानरांचा राजा आहे. या शोधकार्यात तो यश मिळवू शकेल. हनुमानाने सुग्रीवाच्या गुणांचं आणि त्याच्या क्षमतांचं सविस्तर वर्णन केलं आणि सुग्रीवाशी मैत्री स्वीकारण्याची विनंती केली. जेव्हा रामाने मैत्री संबंध स्वीकारण्याचा निश्चय केला तेव्हा सुग्रीव ज्या पर्वतराजीच्या शिखरावर राहत होता थेट तिथे खांद्यावर घेऊन जाण्यासाठी खांद्यावर बसण्याची राम लक्ष्मणाला त्याने विनंती केली. राम लक्ष्मणाला पाहून सुग्रीवाला आनंद झाला. राम वनात का आला आणि आता त्याच्यापाशी का आला आहे हे सुग्रीवाने जाणलं. दोघांनाही परस्परांच्या करुणाजनक स्थितीविषयी सहानुभूती वाटली. सख्य भावनेने दोघंही परस्परांशी बांधले गेले आहेत असं त्यांना वाटलं. सुग्रीव राम आणि लक्ष्मणाच्या पाया पडला आणि दोघांचं आदरातिथ्य केलं. रामाने सुग्रीवाला दिलासा दिला की तो मानवी रूपातील प्रत्यक्ष करुणा असल्याने त्याची या दयनीय स्थितीतून आणि भयातून सुटका करेल आणि सुग्रीवानेही रामाच्या सेवाकार्यात प्राणासकट सर्वस्वाचा त्याग करण्याचं वचन दिलं. अग्नीच्या साक्षीने आजन्म मैत्रीबंधाच्या वचनाचा समारंभ पार पडला. कारण प्रत्येकाच्या अंतःकरणातील प्रेमाची ऊब आणि प्रकाशाच्या रूपात अग्नी वसत असतो. वचनावर परिणाम होईल अशा कोणत्याही अस्थिरतेचा आणि चलबिचलतेचा नाश अंतःकरणातील जाणीवेचा अग्नी करतो. खरं तर आग किंवा अग्नी म्हणजे सूक्ष्म दैवी तेज आणि प्रकाश हे अग्नीचे गुणधर्म हे रामायणातील मूल घटक आहे. यज्ञकुंडातून प्रगट झालेल्या अग्निदेवतेने दिलेल्या अमृतमधुर पायसदानाने रामाचा जन्म झाला. अग्नीच्या साक्षीने सीतेचा रामाशी विवाह झाला. अग्नीनेच लंका भस्मसात केली. रावणाने सीतेला लंकेला पळवून नेण्याआधी सीतातत्व अग्नीतच सुरक्षित ठेवलं होतं आणि रामाने रावणाला मारून विजय प्राप्त केल्यावर अग्नीतूनच सीतेने आपलं स्वत्व प्राप्त केलं. याचा अर्थ हा की अग्नीच्या प्रत्येक संबंधामुळे हृदय शुद्ध आणि दोषविरहित होतं. राम हा ज्ञान आणि विज्ञानाचं चिन्ह आहे. तो सर्वोच्च नीतिमत्तेचंही प्रतीक आहे. म्हणून अग्नीच्या साक्षीने सुग्रीवाशी झालेला करार दृढ झाला आणि त्याला पावित्र्य प्राप्त झालं. रामाविषयीचा विश्वास दृढ होण्यासाठी आणि मैत्री अधिक दृढ होण्यासाठी लक्ष्मणाने सुग्रीवाला रामाचं सत्य स्वरूप आणि कोणत्या कार्यास्तव त्याने अवतार धारण केला आहे ते सांगून सुग्रीवाची श्रद्धा दृढतर केली आणि स्नेहबंध दृढ केला. लक्ष्मणाने त्याला सीतेविषयी आणि तिच्या दिव्यत्वाविषयी सांगितलं. तो म्हणाला की सीता मिथिलाधिपती जनकाची कन्या असल्याने केवळ अथक चिंतन, मनन आणि साधनेद्वारेच तिची प्राप्ती होऊ शकेल. लक्ष्मणाचं हे बोलणं ऐकून पश्चात्तापदग्ध सुग्रीव अश्रू ढाळीत म्हणाला, स्वामी, एके दिवशी माझ्या मंत्र्याबरोबर मी सल्लामसलत करीत बसलो असताना मला आकाशातून रामा रामा असा आक्रोश ऐकू आला. आम्ही आकाशमार्गे पुष्प करत जाताना पाहिला त्या रथातूनच हा आक्रोश येत होता. हा विचित्र प्रसंग पाहत असतानाच आम्ही उभे होतो तिथे तिने कापडाचं एक गाठोडं फेकलं.
ते दागिन्यांचं गाठोडं असल्याने आम्ही ते तसंच सुरक्षित ठेवलं. रावण नावाच्या राक्षसानेच तिला पळवून नेलं असलं पाहिजे, कारण रावणाने केला नाही असा कोणताही अपराध शिल्लक नाही. त्याच राक्षसाने हा गुन्हा केला असेल अशा संशयाने सुग्रीवाने रागाने दात ओठ खाल्ले. ते दागिन्यांचं गाठोडं दाखवावं असं रामाने म्हणताच सुग्रीव स्वतः उठला आणि गुहेतून त्याने ते गाठोडं आणून रामापुढे ठेवलं. ज्या कापडाचं ते गाठोडं होतं ते कापड त्याच्या सावत्राईने वनवासात तापसवेश धारण करून राहायला उपयोगी पडेल म्हणून सीतेकडे फेकलं होतं त्याचा तुकडा होता. ते ओळखल्यावर लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी आलं. लक्ष्मणाची ही स्थिती पाहून हनुमान आणि सुग्रीवालाही वाईट वाटलं. रामाने गाठ सोडली आणि गाठोडं उलगडलं. त्याने ते दागिने लक्ष्मणालाही दाखवले आणि ते सीतेचेच आहेत की नाही याची खात्री करून घ्यायला सांगितलं. त्याने डोळे वर करून सीतेकडे कधीच पाहिलं नसल्याने सगळ्या दागिन्यांची ओळख त्याला पटू शकत नव्हती. वहिनीच्या पायातील जोडवीच फक्त मी पाहिली आहेत, कारण मी दररोज तिच्या पाया पडत असे. ती वापरत असलेली जोडवी हीच आहेत हे मी शपथपूर्वक सांगू शकतो. जंगलातून जाताना मी तिच्या पाऊल खुणांवर पाऊल ठेवून चालत असे. तुला माहीतच आहे की तू नेहमीच पुढे असायचास आणि मी तिच्या पाठीमागून चालत असे. तिचं पाऊल निहाळत मी चालत असे, त्यामुळे ही जोडवी मी नीट ओळखतो. हे दोघं भाऊ आपली भूमिका वठवीत होते आणि सीतेने टाकलेले दागिने पाहून हेलावून गेले होते. तेव्हा सुग्रीव आणि हनुमान विषण्ण होऊन पाहत राहिले. सुग्रीवाला दोघांचं दुःख सहन होईना. तो म्हणाला, स्वामी, असे दुःखी होऊ नका. याच क्षणी मी सीतेचा शोध घेण्याच्या दृष्टीने आणि रावणाचा नाश करण्याची योजना आखतो. मी मातेला आणून तुमच्या दोघांना सुखी करेन. हा मी दिलेला शब्द आहे, माझं वचन आहे. या वचनामुळे रामाने समाधान व्यक्त केलं. तो म्हणाला, मला विस्तारपूर्वक असं सांग की तू राजधानीत न राहता इथे वनात का राहतोस? यावर सुग्रीवाने हाराचे किंवा जपमाळेचे मणी जसे धाग्यात सुसूत्रपणे ओवलेले असावेत तसं मोजक्या शब्दात सुसंगतवार अशी स्वतःची कहाणी सांगितली की त्याचे मातापिता कोण, त्याचं घर कुठे आहे, त्याच्या आणि मोठ्या भावात शत्रुता निर्माण होण्याची कारणं काय. रामाला आपल्या आणि सुग्रीवाच्या गोष्टीत, विशेषतः पत्नीविरह आणि राज्यातून हकालपट्टी यात पुष्कळसं साम्य आहे. त्याला वाटलं की सुग्रीवाची बाजू न्याय्य आणि बरोबर आहे आणि वालीला शिक्षा होणं जरूर आहे, कारण त्याने भावाच्या बायकोला पळवलं आहे. या गुन्ह्याला वानरांच्या नीतिधर्मात क्षमा नाही. रामाने त्याला त्याच्या जन्माची कथा कथन करायला सांगितलं. सुग्रीव म्हणाला, ठीक आहे. माझ्या संपूर्ण कुळाच्या उत्पत्तीचा आणि संपन्नतेचा इतिहास मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. एकदा फार पूर्वी ब्रह्मदेवाने वानराचा आकार तयार केला. त्याच्यात खूप शक्ती होती, पण तो हालचालीत आणि कामात नेहमी स्वच्छंदी असे. म्हणून ब्रह्माने त्याचं नाव वृक्षराज ठेवलं. जेव्हा वृक्षराजाने विचारलं की त्याने कुठे राहावं, तेव्हा ब्रह्मदेवाने म्हटलं, तू अरण्यात राहा, म्हणजे तुला तुझ्या अस्थिर मनाप्रमाणे हवं तसं राहता येईल आणि कोणा राक्षसाला पकडशील तर त्याला मारून त्या भागाला त्याच्या दुष्कृत्यातनं सोडव. वृक्षराज दक्षिणेला आला आणि ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे राहू लागला. एके दिवशी वानर वृक्षराज पाणी पिण्यासाठी एका तळ्यापाशी गेला आणि त्याने त्या स्वच्छ पाण्यात आपलं तोंड बुडवलं. तेव्हा त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. त्याला काळजी वाटू लागली, कारण त्याला वाटलं की त्याचा शत्रू पाण्यात लपून त्याची वाट पाहत आहे. शत्रू पाण्यातून बाहेर आला की त्याला पकडायची उत्सुकता बाळगत तो तळ्याच्या काठाने हिंडू लागला. त्याने आरोळी ठोकली की शत्रूही आरोळी ठोके. त्याने दात खाल्ले की शत्रूही तेच करे. सर्व आवाज आणि कृतींचा प्रतिध्वनी आणि प्रतिबिंब त्याला दिसे. आता तो स्वतःला जास्त काळ रोखू शकला नाही. वृक्षाने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा गळा घोटण्यासाठी तळ्यात उडी मारली. त्या उडीने तो स्त्री झाला. आश्चर्यचकित होऊन ती स्त्री काठावर आली आणि सूर्याकडे वळून तिने त्याच्या कृपेची प्रार्थना केली. मोठ्या मानसिक वेदनेने तिने इंद्राचीही प्रार्थना केली. सूर्याच्या कृपेने तिला सुग्रीव नावाचा पुत्र झाला, तोच मी, आणि इंद्राच्या कृपेने तिला आणखी एक पुत्र झाला, तो माझा भाऊ वाली. या 2 पुत्रांच्या जन्मानंतर ती परत ताबडतोब वृक्षराज बनली. वृक्षाने आपली ही 2 मुलं उचलली आणि तो मार्गदर्शनासाठी ब्रह्मदेवाकडे गेला. त्याने ब्रह्मदेवाला त्याची सगळी कथा ऐकवली.
कारण त्यामुळे तरी ब्रह्मदेवाला वृक्षराज, सुग्रीव आणि वालीच्या भविष्याच्या बाबतीत त्याने काय ठरवलं आहे हे त्याच्या लक्षात येईल. त्याने आम्हाला असं सांगितलं, हे वाली, हे सुग्रीवा, तुम्ही दक्षिण प्रदेशात जा आणि किष्किंधेत वसती करा. सर्व विश्वाचा स्वामी, जो अनेक नावांनी ओळखला जातो, तो रघुवंशातील सम्राट दशरथाचा पुत्र राम म्हणून जन्माला येईल. तो पित्याच्या आज्ञेने वनात येईल आणि दैवी कार्यसिद्धीत स्वतःला गुंतवून घेईल. तो मर्त्य माणसाप्रमाणे आचरण करेल. त्याच्या भटकंतीत तो किष्किंधेत तुम्ही जिथे असाल तिथे येईल आणि तुमच्याशी मैत्री संबंध प्रस्थापित करेल. त्याच्या दर्शनाचं, त्याच्याशी बोलण्याचं आणि त्याच्या चरणस्पर्शाचं सौभाग्य मिळवा. त्यामुळे तुमच्या आयुष्याचं सार्थक होईल. आम्हाला उद्देशून ब्रह्मदेव हे बोलत असलेलं आम्ही ऐकलं. आमच्या पुढील हे भविष्य ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही काही जप तप विधियज्ञ केले नाहीत. आमच्या सर्व बुद्धी, शक्ती आणि सिद्धी त्या दिवशी ब्रह्मदेवाच्या प्रत्यक्ष आशीर्वादाने मिळाल्या आहेत. तो आवाज बोलण्याचा थांबल्यावर आम्ही ब्रह्मदेवाला मनोमन वंदन केलं आणि किष्किंधेला आलो. त्या ठिकाणी जे राक्षस राहत होते त्यांचा आम्ही नाश केला. एके दिवशी मय राक्षसाचा मुलगा मायावी आमचा बदला घेण्यासाठी आमच्यावर चालून आला. त्याने मध्यरात्री आम्हाला वेढलं आणि प्रचंड गोंधळ माजवला. माझ्या मोठ्या भावाला क्षणभरही शत्रूचा उद्धटपणा सहन झाला नाही. वाली आपल्या सर्व शक्तीनिशी शत्रूवर तुटून पडला. मायावी घाबरून पळून गेला. मायावी एका गुहेत लपला, जिथे वालीने त्याचा शेवटपर्यंत पाठलाग केला. मी देखील त्या दुष्ट राक्षसाचा पाठलाग करत वालीच्या मागोमाग गेलो. मायावी ज्या गुहेत लपला होता त्या ठिकाणी प्रवेश करण्याच्या वेळी वाली मला म्हणाला, अनुजा, शत्रूला मारण्यासाठी मी गुहेत जात आहे. तू तोंडाशीच उभा राहून पहारा दे, नाहीतर तो निसटून जाईल. जेव्हा मी त्याला विचारलं, किती वेळ उभा राहू, तेव्हा तो म्हणाला, 15 दिवस आणि रात्री. तो वेळेपर्यंत कडक पहारा दे आणि जर 16व्या दिवशी मी बाहेर आलो नाही तर तू असं समज की त्याने मला मारलं. मग तू परत फिरू शकतोस. मी संपूर्ण 1 महिना वाट पाहिली. तेवढ्या वेळात गुहेतून रक्ताचा वास आला. मी असा तर्क केला की तो माझ्या भावाच्याच रक्ताचा वास आहे. मला भीती वाटली की मायावी गुहेतून जिवंत बाहेर येईल. म्हणून मी गुहेच्या तोंडावर एक मोठी शिळा ठेवली आणि आता वाट पाहणं वेडेपणाचं ठरेल असं समजून मी घरी परतलो. मी माझ्या साथीदारांना आणि हितचिंतकांना गोळा केलं आणि पुढील उपाययोजनेसाठी त्यांचा सल्ला घेतला. आम्हाला वाटलं की ज्या मायावीने निःसंशय शक्तिमान वालीला मारलं तो शत्रू बलवान असला पाहिजे. त्याच्या सतत भीतीत मी दिवस घालवू लागलो. राजधानीवासियांनी जाणलं की कोणत्याही बाजूने शत्रूचा हल्ला होण्याचं भय असताना त्यांना कोणीतरी नेता असणं जरूर आहे. वाली मरण पावल्याने मी हा नेतृत्वाचा भार सांभाळावा अशी त्यांनी मला विनंती केली. अधिकार मिळवण्याकडे माझा अजिबात ओढा नव्हता, पण त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. त्यानंतर थोड्याच काळात 2-3 दिवसाच्या अंतराने वाली राजधानीला परतला. त्याने मायावीला मारून दुष्ट शत्रूपासून भूमीला सोडवलं होतं. मी राजकारभाराची धुरा सांभाळतो आहे हे पाहून वाली रागाने बेभान झाला. त्याने असा तर्क लढवला की मीच त्याने गुहेतून जिवंत बाहेर येऊ नये म्हणून मोठ्या शिळेने गुहेचं तोंड बंद केलं आणि जो अधिकार माझ्यावर लादला होता तो मी मुद्दामच मिळवला आहे. यासाठी माझा बदला घेण्याचं त्याने ठरवलं. त्याने मला नीचातिनीच वागणूक द्यायला सुरुवात केली आणि क्षुल्लक चुकीबद्दल काही कारण नसताना ठपका ठेवायला सुरुवात केली. त्याने माझ्या हातून सर्व अधिकार आणि अधिकाराच्या जागा काढून घेऊन मी जणू त्याच्या घरातील नोकराहूनही नीच असल्याप्रमाणे पाहायला सुरुवात केली. त्याने मला आमच्या घरातून हाकलून लावलं. माझ्या पत्नीला स्वतःच्या ताब्यात ठेवलं. एके दिवशी मला मारून टाकण्याच्या हेतूने माझ्याशी त्याने घनघोर युद्ध केलं. त्याच्या शक्तीपुढे माझा टिकाव लागला नाही. म्हणून किष्किंधा सोडून मी इथे आश्रय घेतला. माझी बाजू घेणारे किंवा माझ्याशी मैत्री ठेवणाऱ्यांनीही मागे राहू नये असा आग्रह वालीने धरला, म्हणून तेही मला इथे येऊन मिळाले. माझ्या पत्नीनेही माझ्याबरोबर येण्याचा प्रयत्न केला, पण तिने कितीही प्रयत्न केला तरी वालीने तिला येऊ दिलं नाही. त्याने तिला स्वतःच्या बायकोप्रमाणे वागवायला सुरुवात केली.
ही कहाणी सांगताना सुग्रीवाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रामाने त्याचं सांत्वन केलं आणि त्याच्या दुःखाविषयी सहानुभूती दाखवली. त्याने सुग्रीवाला परत दिलासा दिला की तो त्याचं संरक्षण करेल आणि संकटातून त्याला वाचवेल. सुग्रीव म्हणाला, मी असहाय्यपणे या टेकडीवर राहत आहे, कारण ही एकच अशी जागा आहे की जिथे बदल्याच्या भावनेने पेटलेला माझा भाऊ येऊ शकत नाही. एका ऋषीचा शाप ओढवल्यामुळे तो इथे प्रवेश करू शकत नाही, नाहीतर फार पूर्वीच मी त्याच्या हातून मरण पावलो असतो. रामाने विचारलं, मित्रा, त्याने हा शाप कसा ओढवून घेतला? सुग्रीव म्हणाला, स्वामी, मायावीचा भाऊ दुंदुभी प्रचंड शक्तिशाली योद्धा होता. त्याच्या पराक्रमाची आणि शारीरिक शक्तीची बरोबरी करणं कुणालाच शक्य नव्हतं. त्याने पर्वत आणि समुद्रापुढे जाऊन स्वतःच्या शक्तीचं प्रदर्शन करीत धांगडधिंगा घातला. एके दिवशी एका पर्वत शिखराचा चुराडा करून स्वतःच्या पराक्रमावर खुश होऊन गर्वाने बडवत होता, तेव्हा त्याने आकाशवाणी ऐकली, दुंदुभी, गर्वाने इतका फुलून जाऊ नकोस. सावधान, तुझ्याहूनही एक शक्तिशाली आहे. तो पंपा सरोवरापाशी नेतृत्व स्वीकारून आणि शक्तीचं प्रदर्शन करत आनंदाने विहरत आहे. त्याचं नाव आहे वाली. हे शब्द त्याच्या कानावर पडल्या पडल्या दुंदुभीने स्वतःचं रूपांतर एका प्रचंड शक्तिशाली रेड्यामध्ये केलं आणि तो किष्किंधीच्या दिशेने, जिथे पंपा सरोवर आहे, तिकडे धावत सुटला. त्याने आपल्या शिंगाने जमीन उकरली आणि स्वतःच्या अमर्याद शक्तीचं प्रदर्शन करत दर्याखोऱ्यांना हादरवणारा हंबरडा फोडला. प्रत्येक पावलागणिक त्याचा बेफामपणा वाढत होता. सगळीकडे त्याने दहशत पसरवली. जेव्हा तो आपली शिंग जमिनीत घुसवी तेव्हा प्रचंड वृक्ष उन्मळून जमिनीवर पडत. त्याच्या भयानकतेने प्रत्येकाच्या हृदयात कंप निर्माण झाला. अशा रीतीने राहूने चंद्राला गिळण्याचा प्रयत्न करावा तसं दुंदुभी त्याच्या प्रदेशावर आक्रमण करीत होता. तेव्हा वालीने पाहिलं आणि त्याच क्षणी तो त्याच्यावर तुटून पडला. दोघंही वेगवेगळ्या आकाराचे शत्रू रानटी हत्तीप्रमाणे विजयासाठी प्राणांतिक झुंज देत होते. 6 तासाच्या वर त्यांचं युद्ध झालं. शेवटी वालीने दुंदुभीला एक घणाघाती तडाखा दिला. वेदनेने धडपडत दुंदुभी प्रचंड धरणीकंपात पर्वत शिखराने लोळण घ्यावी तसा मरण पावला. त्याच्या पडण्याचा प्रभाव एवढा प्रचंड होता की प्रचंड वृक्षही त्याच्याबरोबर उन्मळून भूमीवर आडवे झाले. या विजयाने वाली एवढा बेभान झाला की त्याने त्याच्या शवाचे 2 तुकडे केले आणि एक दक्षिणेला आणि एक भाग उत्तरेला भिरकावला. पण एक मांसाचा रक्ताने माखलेला तुकडा एका आश्रमावर पडला. त्या पवित्र भागात सर्वत्र रक्ताचा सडा पडला. तो आश्रम महात्मा मातंग ऋषींचा होता. ते त्यावेळेला नदीवर स्नानाला गेले होते. जेव्हा ते आश्रमात परतले तेव्हा सर्वत्र रक्ताचा सडा पडल्याचं त्यांच्या नजरेला आलं आणि लगेच त्यांनी त्या महाकाय राक्षसाचं अर्ध शव पाहिलं. त्यांचा राग अनावर झाला. त्यांचे शिष्य परमानंदात स्नान करण्याच्या उत्कंठेत असताना त्यांना रक्ताचं स्नान घडलं होतं. त्यांच्या सहनशीलतेचे बांध फुटले. कोण असं अधमकृत्य करण्याचं धाडस करू शकेल याचं त्यांना क्षणभर आश्चर्य वाटलं. त्यांना रागावर नियंत्रण ठेवणं कठीण झालं. त्या रागामुळे त्यांना भूतकाळ किंवा भविष्यात डोकावून पाहण्यात असमर्थ बनवलं. त्यांनी भयानक शापवाणी उच्चारली. त्या दुष्ट पापी वालीने या टेकडीच्या परिसरात पाऊल जरी टाकलं किंवा याकडे नुसतं नजरेनं पाहिलं तरी त्याच्या डोक्याची शकलं होतील. शापाला घाबरून वाली या टेकडीपासनं दूर राहतो. तो इकडे येऊ शकत नाही की याकडे पाहू शकत नाही. या घटनेमुळे निर्भय होऊन मी इथे निर्वेधपणे पण माझ्या सगळे संबंधियांपासून आणि पत्नीपासून दूर राहतो. सुग्रीवाने काहीही हातचं न राखता आपली वेदना रामाला सांगितली. सुग्रीवाला छळणाऱ्या वालीच्या दुष्टपणाची कहाणी ऐकून राम अस्वस्थ झाला. वालीच्या अत्याचाराची यादी त्याला ऐकवेना. अधार्मिक कृत्य राम सहन करू शकत नव्हता. दुष्टतेच्या कथा त्याला ऐकवत नव्हत्या. त्याने सुग्रीवाला सांत्वना दिली की धार्मिकता आणि परमेशभक्तीतून मिळणाऱ्या शारीरिक आणि मानसिक शक्तीकडे दुर्लक्ष करून केवळ शारीरिक क्षमता आणि भौतिक शक्तीवरच विसंबून राहून वाली शिक्षा चुकवू शकत नाही. त्याने शपथ घेतली
की जरी 14 लोक विरुद्ध उभे ठाकले तरीही राम एकाच बाणाने वालीला धराशायी करून त्याच्या दुष्ट जीवनाचा अंत करेल. तो म्हणाला, ज्या व्यक्तीवर आपल्या मित्राच्या दुःखांचा परिणाम होत नाही किंवा शत्रूच्या हास्यास्पद बढायांचा परिणाम होतो, अशा व्यक्तीचं तोंडसुद्धा पाहू नकोस. काही क्षणिक फायदा मिळवण्यासाठी अथवा महत्त्वाची इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी मित्राची निवड करू नकोस किंवा काही चुकीचा व्यवहार करण्यासाठीही मैत्री करू नकोस. मित्रांना एकमेकांविषयी प्रगाढ प्रेम असणं जरूर आहे. मनाला हेलावून टाकणारे किंवा चेहरा उजळून सोडणारं प्रेम ज्याच्या हृदयात भरून नसेल तो केवळ वाईट अनिष्ट मित्र असू शकेल. अशा खोट्या मित्रांचं अंतःकरण दुष्ट आणि दूषित असतं. एक कपटी सेवक, हावरट, कंजूस आणि दुष्ट मनाची पत्नी अथवा पती आणि एक खोटा मित्र, या 4 व्यक्ती भाले किंवा काट्याने टोचल्याप्रमाणे दुःखदायी असतात. म्हणून हे सुग्रीवा, दुःख करू नकोस. मी काया वाचा मनाच्या पूर्ण शक्तीने तुझ्या सुटकेचा प्रयत्न करेन. वाली कितीही बलशाली असला तरी काय झालं? तुला तुझ्या शक्तीची कल्पना नाही. तुझ्या शक्तीविषयी तू गोंधळला आहेस एवढंच. तुझ्या संशय आणि भीतीच्या मुळाशी हेच कारण आहे. असो, कदाचित आत्मविश्वास आणि धैर्य वाढवण्यासाठी तुला माझी शक्ती पाहण्याची इच्छा असेल. माझ्याविषयी तुझी श्रद्धा दृढमूल होण्यासाठी तू मला कोणतंही कार्य सिद्ध करायला सांग. मी माझ्या शक्तीचे प्रयत्न प्रमाण देऊन तुझ्या हृदयात धैर्य निर्माण करेन. ते झालं की मग वालीशी लढाई करेन आणि त्याचा नाश करेन. सुग्रीवाला विश्वास निर्माण करण्यासाठी आणि भीती आणि चिंतेतून त्याला मुक्त करण्यासाठी रामाने हळुवारपणे त्याची पाठ थोपटली. रामाची शक्ती पाहण्यासाठी सुग्रीव उत्सुक होता. त्याला विश्वासासाठी काही आधारही हवा होता. तो म्हणाला, रामा, एकदा मी आणि माझ्या भावाने आमच्या शक्तीचा अंदाज घेण्यासाठी आणि कौशल्य आजमावण्यासाठी एकाच ओळीत उभे असलेल्या 7 प्रचंड उंच अशा नारळांच्या झाडावर एकच बाण त्या सर्व झाडातून आरपार करण्याचा प्रयत्न केला. मी फक्त 3 झाडं पाडू शकलो, पण माझा भाऊ वाली 5 झाडं पाडू शकला. त्याच्या शक्तीचीही कमाल मर्यादा होती. वालीचा पराभव करण्यासाठी प्रतिस्पर्ध्याची शक्ती त्याच्याहीपेक्षा जास्त असणं जरूर आहे. तुझी शक्ती त्यापेक्षा जास्त आहे का? आणि तू एकाच बाणात किती झाडं पाडू शकतोस हे पाहायला मी अत्यंत उत्सुक आहे. सुग्रीव आणि त्याच्या दरबारी जनांनी एकाच ओळीत उभी असलेली गगनभेदी 7 प्रचंड झाडं ज्या ठिकाणी होती त्या जागी रामाला नेलं. त्यांनी रामाला या झाडांवर बाण मारायला सोडून ती पाडून टाकायला सांगितलं. ही झाडं वालीने लोळवलेल्या 5 झाडांपेक्षा 4 ते 5 पटीने प्रचंड असल्याने रामाने यातील 2 झाडं जरी पाडली तरी रामाची शक्ती वालीपेक्षा जास्त आहे असं समजायला हरकत नाही, असं ते आपापसात बोलू लागले. त्या झाडांकडे पाहून राम हसला आणि सुग्रीवाला जवळ बोलवून म्हणाला, सुग्रीवा, ही झाडं माझ्या दृष्टीने सर्वात लहान आणि दुर्बळ आहेत. मग त्याने धनुष्याला बाण लावला. त्याने ती 7ही झाडं तर तोडलीच, पण त्याच्या बाणाने वाटेत येणाऱ्या सर्व दगडधोंड्यांना उडवीत ती झाडं दूरवर उभ्या असलेल्या पर्वतावर नेऊन आदळली. आश्चर्य आणि भक्तीने सुग्रीवाचा ऊर भरून आला. रामा, 100 वाली मिळूनही असा चमत्कार घडवून आणू शकले नसते. मी खरोखर भाग्यवान आहे. तुझी मैत्री संपादन केल्यामुळे मला आता आयुष्यात काळजी करण्यासारखं काही उरलं नाही. एका वालीपासून जरी मी दुरावला गेलो असलो तरी आज वालीच्या 100 पट बलशाली असा मला जीवश्च कंठश्च साथीदार लाभला आहे. माझ्या चुकीबद्दल मला क्षमा कर. माझ्या संकुचित मनाने मी तुझ्या शक्तीची अशा प्रकारे परीक्षा घ्यायला धजावलो याबद्दल मला आता लाज वाटते. आहा, या रूपातील प्रत्यक्ष देवाशी मी मैत्री केली आहे. खरोखर मी अतिभाग्यवान आहे. आज माझ्या करुण कथेचा शेवट झाला. माझी किष्किंधा मी लवकरच परत मिळवू शकेन अशी आशा माझ्या हृदयात निर्माण झाली आहे. मी खरोखरच आनंदून गेलो आहे की पुन्हा माझी पत्नी आणि मुलांसह आनंदाने जगू शकेन. फक्त केव्हा आणि किती लवकर ते घडेल, काही मिनिटांमध्ये, तासांमध्ये की दिवसांमध्ये, या संशयात मी हेलकावे खात आहे. अर्थातच हे सर्व रामाच्या इच्छेवर आणि त्याच्या कृपेवर अवलंबून आहे. ज्या क्षणी तो निश्चय करेल त्याच क्षणी तो संकल्प सिद्ध करेल.
असं म्हणत सुग्रीवाने रामाला नमस्कार केला. आता सुग्रीवाची खात्री पटली की फक्त रामच त्याला मदत करू शकेल आणि फक्त रामावरच विश्वास ठेवायला हवा. त्याने रामाच्या पायी मस्तक ठेवलं आणि म्हणाला, रामा, तुझी इच्छा, तुझी दया हीच आता माझा एकमेव आधार आहे. माझ्या दुःखाचा शेवट करण्याचं तू केव्हा ठरवतोस? परत जागेवरून उठून सुग्रीव म्हणाला, रामा, ऐक, आजवर मी वालीला माझा कट्टर शत्रू समजत होतो, कारण मला त्याची भीती वाटायची. आता तोच माझा सर्वात मोठा हितचिंतक आहे असं मला वाटतं. त्याच्या भयामुळे मी या पर्वतश्रेणीवर वस्ती केली. मी इथे आहे म्हणून तुझ्या आगमनाची माहिती झाली. तुला भेटू शकलो, मैत्री संपादन करू शकलो. म्हणून असं वाटतं की या सर्व घटनांचं मूळ कारण वाली आहे. तो खरोखरच माझा हितचिंतक म्हटलं पाहिजे. स्वप्नात आपण दुसऱ्या माणसाशी भांडतो, आपण त्याचा पराकोटीचा द्वेष करतो, त्याचा नाश करण्यासाठी सर्व मार्ग अवलंबतो. पण जसं आपण जागे होतो आणि आपण उठतो तसं आपल्याला समजतं की आपला द्वेष आणि धडपड खोटी आणि अर्थहीन होती. तुझ्या दर्शनाने मला स्वप्नातनं जागं केलं आहे. त्या स्वप्नात मी वालीचा स्वीकार केला आणि वालीच्या प्रत्येक कृतीचा मी मला अपायकारक असा वेगळा अर्थ लावत होतो. अज्ञानाने मी त्याच्याशी भांडलो. आता तुला पाहिल्यामुळे आणि तुझा सल्ला ऐकण्याचं सौभाग्य प्राप्त झाल्यामुळे माझ्या स्वप्नातनं मी जागा झालो आहे. तुझ्या पवित्र पदस्पर्शाने मला सत्याचं ज्ञान प्राप्त झालं आहे. माझा द्वेष आणि तिरस्कार, हाव आणि अहंकार, वालीशी शत्रुता आणि त्याचा बदला घेण्याच्या माझ्या योजना या सर्वांनी माझ्या शक्ती क्षीण केल्या होत्या. मी एकटाच जुने हिशोब चुकते करण्यासाठी योग्य क्षणाची उत्कंठेने वाट पाहत होतो. याच साधनेने, तपाने मला तुझी कृपा प्राप्त झाली. तू मला मिळालास आणि माझं दुःख, माझी वेदना तपश्चर्येत परावर्तित झाली. माझा राग प्रेमात बदलला. देवा, मला आशीर्वाद दे. माझ्यावर कृपेचा वर्षाव कर. आता माझं राज्य परत मिळवावं असं मला वाटत नाही. त्यांच्या नशिबाने पत्नी आणि मुलांचं भाग्य निश्चित केलं आहे. हा घटनाक्रम बदलायला मी काय करू शकतो? आता मला त्यांची काळजी नाही. उरलेलं आयुष्य तुझ्या सहवासात, तुझी सेवा करण्यात घालवण्याचा आनंद जर तू मला घेऊ दिलास तरी पुरे आहे. सुग्रीवाने अशा प्रकारे प्रार्थना केल्यावर रामाने डोक्यावर हळुवारपणे त्याला थोपटलं आणि म्हणाला, तात, तू जे म्हणालास ते खरंच आहे. राज्य आणि अधिकार, सुख दुःख, चिंता क्रोध, सुखसोयी, मालमत्ता, चांगलं वाईट या गोष्टींनी स्वप्न बनतात. ईश्वराचं सामिप्य, तुझ्यात असलेलं ईश्वर तत्त्व हेच काय ते सत्य आहे. पण लक्षात ठेव, माझं वचन, माझा शब्द कधीही खोटा ठरणार नाही. काहीही होवो, मी तुला राज्य मिळवून देईन. त्यावर राज्य करण्याची जबाबदारी तू अवहेरू शकत नाहीस. वालीशी उद्याच होणारं युद्ध तू टाळू शकत नाहीस. चल, तयार हो. राम उठला. तो आणि लक्ष्मण हातात धनुष्यबाण घेऊन सुग्रीवाला बरोबर घेऊन चालू लागले. हनुमंत आणि इतरांना त्या पर्वतावरील निवासातच थांबण्याची परवानगी मिळाली. वाटेत सुग्रीवाला जरूर त्या सूचना दिल्या गेल्या. सरते शेवटी नगरद्वारावरून वालीला आव्हान देण्यासाठी त्याला एकट्यालाच पुढे पाठवलं गेलं. रामाच्या सांगण्यानुसार किष्किंधा नगरीच्या द्वारात उभं राहून सुग्रीवाने एवढ्या मोठ्यांदा गर्जना केली की किल्ल्याच्या भिंती थरथरल्या. धरणी भीतीने कंपायमान झाली. हे आव्हान ऐकू आल्याबरोबर नागावर पाय पडल्यावर तो जसा खवळून उठावा तसा वाली आपल्या बिछाण्यावरून लढाईसाठी उठला आणि सुग्रीवाशी लढत द्यायला आणि त्याला पळवून लावायला तयार झाला. त्याला माहीत होतं की त्याच्या भावाने त्याला द्वंद्वाचं आव्हान दिलं आहे. यावर वालीच्या पत्नीने, ताराने त्याचे पाय धरले आणि त्याला काही दिवसापूर्वी त्याच्या मुलाने जे सांगितलं होतं त्याची आठवण दिली. ती म्हणाली, स्वामी, ज्या 2 भावांनी त्याची मैत्री स्वीकारली आहे ती कोणी सामान्य माणसं नव्हेत. त्यांची शक्ती महाप्रचंड आहे. आजपर्यंत लपून छपून दिवस काढणारा सुग्रीव आता नव्या उत्साहाने आणि धैर्याने आला आहे. त्याने अगदी थेट तुम्हालाच आव्हान देण्याचं धाडस केलं आहे. मागचा पुढचा विचार न करता तो असं करण्याचं धाडस करणार नाही. त्या 2 भावांच्या क्षमतेविषयी त्याची खात्री पटली असणार आणि त्यांच्या मदतीचं वचनही त्याला मिळालेलं असणार. राम आणि लक्ष्मण या राजपुत्रांना दैवी शक्ती प्राप्त झाली आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर लढाई करणं हे शुभसूचक नाही.
तिच्या या करुणाजनक विनंतीवर वाली उपहासपूर्ण हसला. तो म्हणाला, हे भित्रट स्त्रिये, असं म्हणतात की राम समदृष्टीचा आहे. ते जर खरं असलं तर तो आम्हा दोघांना समानतेने वागवेल. शिवाय मी त्याचं काहीच नुकसान केलं नाही आहे. केलं आहे का? असं असतानाही जर रामाने मला मारलं तर मला वाटतं की माझ्या जन्माचं आणि इतक्या वर्षाच्या आयुष्याचं सार्थक झालं. असा वालीचा दृष्टिकोन असल्याचं पाहून ताराला एकीकडे आनंद झाला, तर दुसरीकडे आपल्या पतीपासून अलग होण्याची कल्पना तिला क्षणभरही सहन होईना. म्हणून तिने परत विनंती केली, स्वामी, स्त्रीने आडकाठी केली असता जाणं हा अपशकुन म्हणतात. असं एकदम आव्हान स्वीकारू नका. पण वालीने तिची विनंती साफ झिडकारली. जेव्हा युद्धाचं बोलावणं येतं तेव्हा कोणी शकून अपशकुनाचा विचार करत नाही. शत्रू तरी मेला पाहिजे, नाहीतर आपले प्राण तरी जावेत, असं म्हणत त्याने ताराला बाजूला ढकललं आणि रागाने भयानक गर्जना करत तो किल्ल्याच्या मुख्य दाराकडे झेपावला. त्याने तिथे फक्त सुग्रीवाला पाहिलं, म्हणून त्याने त्याच्यावर झडप घेतली आणि दोघांनीही एकमेकांना घणाघाती ठोसे लगवायला सुरुवात केली. त्याचा असा भयानक ठोशांचा वर्षाव सुग्रीवाला सहन होईना. त्याला पळून जावंसं वाटायला लागलं. वालीने त्याला अशा काही लाथा मारल्या आणि धडका दिल्या की वालीला विजेता सोडून सुग्रीवाने कसा बसा तिथून पळ काढला. आपल्या पराक्रमावर खुश होत वाली मांड्या थोपटत किल्ल्यात परतला. पळणाऱ्या सुग्रीवाचा राम लक्ष्मणांनी पाठलाग केला. जेव्हा ते आपल्या टेकडीवरील निवासात परतले तेव्हा सुग्रीव रामाच्या पाया पडला. त्याचं हृदय निराशा, दुःख, वेदना आणि भीतीच्या भाराने जड झालं होतं. तो म्हणाला, देवा, मला समजत नाही की तू माझी अशी लाजिरवाणी स्थिती का केलीस. तू मला मदत करशील या भरवशावर विसंबून मी मोठ्या आशेने हे साहस करायला सरसावलो. सगळा वेळ मी तुझा बाण केव्हा येतो आणि वालीला मारतो त्याची वाट पाहत होतो. पण ती घटना घडलीच नाही. त्या ठोशांचा भार मी सहन करू शकलो नाही. म्हणून निव्वळ जीव वाचवण्यासाठी मला असं पळून येण्याचं लज्जास्पद कृत्य करावं लागलं. माझा भाऊ घणाघाती मारतो, त्याचे ठोसे मी सहन करू शकलो नाही. रामाने त्याचं सांत्वन करत म्हटलं, सुग्रीवा, दुःख करू नकोस, कारण ऐक. अरे, तुम्ही दोघं दिसायला शक्तीने इतके सारखे होतात की कोण वाली कोण सुग्रीव हा फरक मला करता येईना. म्हणून मी त्याचा वेध घेऊ शकलो नाही. या शब्दांचा दुसरा गर्भितार्थही होता. त्याचा अर्थ असा होता की वालीही त्याचाच भक्त होता. तो सुद्धा माझाच उपासक आहे. तू जेवढी माझी कृपा मिळवण्याची उत्कंठा धरलीस तेवढीच त्यानेही धरली. पण सुग्रीवाला या विधानाचा गर्भितार्थ समजला नाही. त्याने प्रार्थना केली, एवढं माहीत असताना कोण वाली आणि कोण सुग्रीव हे तू ओळखू शकला नाहीस. तुझ्या शब्दावर विश्वास बसत नाही. तू का करू शकला नाहीस ते मला समजत नाही. कदाचित मी माझ्या शक्तीची कमाल मर्यादा दाखवावी असं तुला वाटलं असेल. जर तोच तुझा हेतू होता तर मी सुरुवातीपासूनच सावध राहिलो असतो. खरं असं झालं की तू त्याचा शेवट करशील याविषयी मला एवढा विश्वास वाटत होता की मी हा लढा त्या मनाने सहज घेतला. रामाने निराश सुग्रीवाला जवळ घेतलं आणि त्याचं सांत्वन केलं. त्याने त्याचा दैवी हात सुग्रीवाच्या शरीरावरून फिरवला आणि काय आश्चर्य, क्षणार्धात त्याची वेदना नाहीशी झाली. त्याच्या जखमा आणि मुकामार ताबडतोब बरा झाला. सुग्रीवाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, रामा, तुझे हात सिद्ध आहेत. त्यात सर्व काही सामावलेलं आहे. निर्मिती, स्थिती आणि संहार हे सर्व तुझ्या इच्छेपुढे दुय्यम आहेत. मला राज्य करण्याची इच्छा नाही. तुझ्या कृपेमुळे मिळणाऱ्या आनंदापुढे हा आनंद काहीच नाही. रामाने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. तो म्हणाला, हे तुझे शब्द म्हणजे मनात उठणाऱ्या क्षणिक विचारांचं प्रतिबिंब आहे. माझ्या शक्तीचा आणि माझ्या तेजाचा प्रत्यय आल्यावरही तू असंच म्हणाला होतास. या शब्दांना मी फारसं महत्त्व देत नाही, कारण मी अंतःकरणातील भावनांची अधिक कदर करतो. असे पुष्कळ महान भक्त आहेत की जे परमेश्वराची अपार शक्ती आणि खेळाचा अनुभव घेतात तेव्हा त्यांना वाटतं की परमेश्वराहून काही श्रेष्ठ नाही. पण काही काळाने किंवा मानसिक ओढ पूर्ण होत नाही तेव्हा ते त्यांनी जो अनुभव घेतला किंवा पाहिलं त्याविषयी संशय व्यक्त करतात. ज्यांची श्रद्धा कमजोर असते अशांच्या मनात या आवरणामुळे सत्य पूर्णपणे प्रतिबिंबित होत नाही. हे सर्व कसं होतं हे मला माहिती आहे
आणि म्हणून मी याला फार महत्त्व देत नाही. परत एकदा भावाशी सामना करायला तयार हो. अशा प्रकारे रामाने सुग्रीवाला लढाईसाठी जबरदस्ती केली. सुग्रीवाला लढाई करण्यात रस नव्हता, पण त्याला खात्री होती की या वेळेला वालीला मारण्याचं वचन राम पाळेल. तो आत्मविश्वासाने धिटाईने पुढे झाला. रामाने काही रानटी फुलांचा हार करवला आणि सुग्रीवाच्या गळ्यात घातला. यावरून रामाला हे दर्शवायचं होतं की वालीने ताराला सांगितलं होतं की राम सर्वांकडे समदृष्टीने पाहतो. या समदृष्टीमुळेच त्याला वालीचा वध करता आला नव्हता. आता मी ही फुलांची माळा त्याच्या गळ्यात घालून दाखवलं आहे की सुग्रीवाविषयी मला अधिक जिव्हाळा आहे आणि म्हणून मी न्यायाची बाजू घेऊन वालीशी वेगळ्या प्रकारे वागू शकेन. सुग्रीवाकडे हा हार अधिक आहे. त्याचा अर्थ त्याने दैवप्रीतीचं प्रतीक घातलं आहे. प्रेम करण्यासाठी काही कारणाची गरज नसते. ते कोणत्याही स्वार्थी प्रेरणेतून येत नाही. अशा रीतीने उत्साहित करून आणि त्याला त्याच्या शक्तींची आठवण देऊन राम लक्ष्मणाने सुग्रीवाला परत एकदा आव्हान द्यायला प्रवृत्त केलं. ते जवळच्याच झाडामागे लपले. जेव्हा लढण्यासाठी वाली झेपावला आणि त्याच्या पायांच्या आघाताने धरणी कंपायमान झाली, तेव्हा सुग्रीव घाबरला. त्याने मनापासून रामाला प्रार्थना केली की रामाने लवकरच त्याच्या मदतीला यावं आणि तो मगच सामना करायला पुढे सरसावला. त्याच्यातील शक्तीचं समर्थन करण्यासाठी तो जीव तोडून लढला. त्याच्यातील शक्ती संपली आणि त्याला थकल्याची जाणीव झाली. तेव्हा त्याने एकदाच रामाला साथ घातली. आपल्या भक्ताचं रक्षण करणं हे रामाचं आवडतं कार्य. म्हणून जेव्हा त्याने हाक ऐकली तेव्हा त्याने धनुष्याला बाण लावला आणि सरळ गर्विष्ठ वालीच्या हृदयाचा वेध घेतला. वाली असहाय्यपणे हेलपाटला आणि जमिनीवर कोसळला. त्यावेळेला राम वालीच्या जवळ गेला आणि आपल्या दैवी रूपाचं दर्शन त्याला घडवलं. जरी मरणांतिक बाणाने वाली विद्ध झाला होता तरी तो उठून बसला. तो अतुलनीय, बलशाली आणि धैर्यवान होता. जोडल्या हाताने त्याने रामाच्या मेघश्यामल शरीरावरून, कमलनयनांवरून सावकाश नजर फिरवली. त्याच्या डोळ्यातून परमानंदाने अश्रू वाहू लागले. त्याला आनंद आवरता येईना. तो म्हणाला, रामा, इतके दैवी पवित्र सौंदर्याची साकार मूर्ती असलेला, सर्व विश्वाचा स्वामी, तू असं संशयास्पद कार्य का केलंस? तू जर मला सांगितलं असतंस आणि मग मारलं असतंस तर मला मरताना खूप आनंद झाला असता. जे सुग्रीव करणार आहे ते तुझं काम मी नाकारलं असतं का? नाही नाही, काही योग्य कारण असल्याशिवाय तू असं करणार नाहीस. कारण योग्य कारण असल्याशिवाय परमेश्वर कोणतं कार्य अंगीकारणारच नाही. वरवर पाहता कदाचित देवत्वाच्या आमच्या कल्पनेला साजेसं हे कार्य वाटणार नाही, पण खोलवर पाहिलं असता ते सत्यावर आधारित आहे हे स्पष्ट होईल. मला माहिती आहे की परमेश्वराच्या कृतीचं सामान्य भौतिक दृष्टिकोनातनं विश्लेषण करू नये. जे गुण माणसाची वागणूक ठरवतात आणि त्याच्या कर्तृत्वावर मर्यादा घालतात, त्या गुणांच्या पलीकडे असा गुणातीत परमेश्वर असतो. म्हणून त्याचं कार्य हे भावना, आकांक्षा आणि पूर्वग्रह यामुळे कलुषित न होणाऱ्या स्थितीतून पाहिल्याशिवाय समजणार नाही. संपूर्ण समतोल राखून केलेलं कार्यही त्या स्थितीत जाऊन पाहिल्याशिवाय समजणार नाही. जर तू स्वभाव वैशिष्ट्य आणि गुणांच्या प्रभावाखाली असशील तर तू त्याच प्रकारची वैशिष्ट्य आणि गुण ते जरी तिथे उपस्थित नसतील तरी पाहशील. वालीला अत्यंत स्वच्छ बुद्धिमत्तेचं वरदान लाभलं होतं. म्हणून त्याने अशा तऱ्हेने युक्तिवाद केला आणि म्हणाला, रामा, तुझी शक्ती आणि कौशल्य मी पूर्णपणे जाणतो. तू एकाच बाणाने या वालीलाच नव्हे तर साऱ्या विश्वाचा नाश करशील. तू या विश्वाची पुनश्च निर्मितीसुद्धा करू शकशील. तथापि मी असा काय गुन्हा केला होता की तू मला मारावंस हे मी जाणू इच्छितो. कृपया माझी चूक मला दाखवून दे. या पृथ्वीतलावर धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी तू आलायस, होय ना? मला मारण्यासाठी एखाद्या सामान्य शिकाऱ्याप्रमाणे तू झाडामागे लपून मारलंस. या कृतीचा उद्देश आणि अर्थ काय? मोठ्या उदार मनाने राम मरणोन्मुख वालीच्या शेजारी बसला आणि म्हणाला, वाली, तुला माहीत आहे का की माझं कोणतंही कृत्य स्वार्थी हेतूने केलेलं नसतं. सीतेचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी मी सुग्रीवाशी मैत्री केली. हा चुकीचा समज दूर कर. एवढंच काय, आत्ता तूच म्हणालास की पृथ्वीतलावर धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी मी मानवी देह धारण केला आहे. तेव्हा तूच सांग की जर मी तुझ्या चुका, अन्याय आणि अत्याचार नुसतं साक्षीरूप पाहत बसलो तर तू याला काय म्हणशील?
ही जगाची सेवा म्हणशील की अपकार म्हणशील? धार्मिक की अधार्मिक? भावाची बायको, बहीण आणि सून या तिघी मुलीसारख्या असतात. त्यांच्यावर पापदृष्टी ठेवणारा अत्यंत नीच पापी होतो. जर अशा पाप्याला मारलं तर मारणाऱ्याला काही दोष लागत नाही. सुग्रीवाने तुला मारण्याच्या हेतूने गुहेचं तोंड बंद केलं असा तर्क करणं किती चुकीचं होतं. तू म्हणाला होतास की जास्तीत जास्त उशीर म्हणजे 15व्या दिवशी तू बाहेर येशील आणि तोवर तोंडाशी उभं राहून वाट पाहायला तूच त्याला सांगितलं होतंस. तरीही तो संपूर्ण 1 महिना उत्सुकतेने तुझी वाट पाहत थांबला. जेव्हा त्याला रक्ताचा वास आला तेव्हा त्याला वाईट वाटलं की त्याच्या भावाला राक्षसाने मारलं असावं. गुहेत प्रवेश करण्यास तो कचरला, कारण ज्या राक्षसात तुझा पराभव करण्याची शक्ती होती त्याच्या तुलनेत सुग्रीव कधीच बसू शकला नसता. जेव्हा त्याने गुहेच्या तोंडावर शिळा ठेवली तेव्हा त्या राक्षसाला बाहेर येऊ देण्यापासून मज्जाव करण्याचा आणि त्याला गुहेतच कोंडण्याचा त्याचा हेतू होता. नागरिकांनी त्याला अधिकारपद स्वीकारायला जबरदस्ती केली आणि त्यांच्या आग्रहाखातर त्याने सूत्र हाती घेतली. असं वागण्यात सुग्रीवाने कोणता गुन्हा केला होता? पण तू चौकशीसाठी थांबला नाहीस. त्याने तुझ्या आज्ञा आणि सूचना कधी चुकूनही अव्हेरल्या नाहीत, कारण तो तुझ्यावर प्रेम करत होता, तुझा आदर करत होता. त्याने सत्याचा मार्ग सोडला नाही. पण काही कारण नसताना तू तुझ्या मनात त्याच्याविषयी बदल्याची भावना जतन करून ठेवलीस. तुझ्या गर्विष्ठपणामुळे तू त्याला जंगलात हाकलून लावलंस. जेव्हा तू त्याला हाकललंस तेव्हा त्याच्या पत्नीलाही तू त्याच्याबरोबर जाऊ द्यायला हवं होतंस. त्याऐवजी जिला तू आपल्या मुलीप्रमाणे वागवायला हवं होतंस तिला तू आपल्या पत्नीप्रमाणे वागवलंस. तू याला पाप म्हणशील की नाही? यापेक्षा अधिक नीच दुसरं कोणतं पाप नसेल. त्याशिवाय तू या प्रदेशाचं राज्यपद स्वीकारलंस. तू तुझ्या प्रजेचं संरक्षण आणि पोषण करायला हवंस. तू स्वतःच तसे गुन्हे केले असताना तू दुसऱ्यांनी केलेल्या त्याच गुन्ह्यांना कोणत्या तोंडाने सजा फरमावशील? यथा राजा तथा प्रजा अशी म्हण आहे. जसा राजा असेल तशीच प्रजा होते. म्हणून जे तू केलं आहेस ते अधिक नीचतम आणि अधिक निंदनीय ठरतं, होय की नाही? अशा प्रकारे अमर्याद प्रेमामुळे रामाने वालीला त्याचे गुन्हे आणि त्यांनी केलेल्या पापांविषयी स्पष्टीकरण दिलं. वालीने लक्षपूर्वक हे ऐकलं आणि त्यावर विचार केला. शेवटी त्याला त्याची चूक लक्षात आली आणि तो म्हणाला, देवा, मी जे केलं ते बरोबर केलं. हे तुझ्याकडून वदवून घेण्यासाठी वापरलेला शहाणपणा फोल ठरला. आता माझं ऐक, मी अजिबात पापी नाही. जर मी पापी असतो तर प्रत्यक्ष परमेश्वराने बाण मारून मला का लोळवलं असतं आणि माझ्या शेवटच्या क्षणी त्याची दैवी छबी पाहण्याचं आणि त्याचे मधुर शब्द ऐकण्याचं भाग्य मला लाभलं असतं का? हे अत्युच्च ज्ञानातनं, अत्यंत प्रेम आणि भक्ती, आनंद आणि अर्पण भावनेतनं आलेले शब्द ऐकून रामाला अतिशय आनंद झाला. वालीच्या अंतःकरणातील खरी त्यागभावना जगाला समजावी अशा इच्छेने तो म्हणाला, वाली, मी तुला जीवदान देतो. मी तुला अजर बनवतो. तुला कधीच वृद्धत्व येणार नाही. चल, तुझं शरीर परत घे. त्याने आपला हात वालीच्या डोक्यावर ठेवला. पण राम त्याला असा आशीर्वाद देत असतानाच वालीने मध्येच त्याला थांबून प्रार्थना केली, हे दयासिंधो, माझी विनंती ऐक. जन्मभर कोणी कितीही प्रयत्न करो, पण जेव्हा प्राण सोडून जातील तेव्हा मृत्यू कुणाला टाळता येणार नाही. त्या क्षणाला अगदी महर्षी महात्म्यांच्या जिव्हेवरही तुझं नाव येईलच असं नाही. मी हे दुर्मिळ सौभाग्य मिळवलं आहे. आज इथे तुझं नाम घेत तुझं रूप न्याहाळत आहे. तुझ्या चरणांना स्पर्श करू शकत आहे. तुझे गोड शब्द ऐकत आहे. ही संधी जर मी गमावली, हातची जाऊ दिली, तर या संधीची वाट पाहत मला किती काळ थांबावं लागेल हे कोणी सांगू शकेल का? जर मी श्वासोच्छ्वास चालू ठेवू शकलो तर मी अशी काय मोठी सिद्धी मिळवली असेल? नाही, मला आता अधिक जगायचं नाही. देवा, वेद, ज्ञानाचं भांडार असं वेदही तुझं वर्णन नेती नेती असं करता करता शेवटी म्हणतात, हे सर्व जे नाही ते आज मी माझ्या हातात मिळवलं आहे. ते काय मी हातचं गमावेन? या जगात असा कोणी मूर्ख असेल का की जो रानटी झुडपाच्या हव्यासाने हाती आलेला कल्पवृक्ष सोडून देईल? ब्रह्मदेवाच्या मनःशक्तीतून जन्मलेला, शारीरिक बळ, तेज आणि बुद्धिमत्तेचं वरदान लाभलेला, या गुणांसाठी प्रसिद्ध असलेला हा वाली
हा देह जणू काही कायम आणि किमती आहे अशा मोहाला बळी पडून देहाला चिकटून राहणार नाही. नाही, जर या मोहाला मी बळी पडलो तर जगाच्या निंदेचा विषय बनेन. अधिक काय सांगावं? आत्मसमाधान नसेल तर इतर समाधानाच्या साधनांचा काय उपयोग? देवा, तुझ्या दर्शनाने आणि शब्दाने माझ्यातील द्वैतभाव आणि भेदभाव समाप्त झाला. मी इतर सर्वांपेक्षा वेगळं एकत्वाचं दर्शन प्राप्त केलं आहे. माझ्या पापांमुळे मिळणाऱ्या परिणामांचाही नाश झाला आहे. कर्मफळांच्या ओझ्याने वाकलेलं हे शरीर त्याबरोबरच नाश पावू दे. हे ओझं वाहण्यासाठी दुसरं शरीर निर्माण होऊ देऊ नकोस. वालीने प्राणत्याग करण्याचा आपला निश्चय घोषित केला आणि आपल्या पुत्राला जवळ बोलावलं. म्हणाला, हा माझा पुत्र आत्तापर्यंत या कामी शरीराचा पुत्र म्हणून वाढला. हा बलशाली, सद्गुणी, नम्र आणि आज्ञाधारक आहे. माझी अशी इच्छा आहे की आता तुझ्या प्रेमाला तो पात्र असावा. तुझा पुत्र म्हणून तू त्याला वाढव. मी त्याला तुझ्या हाती सोपवतोय. असं म्हणून त्याने आपल्या पुत्राचा हात रामाच्या हाती सोपवला. रामाने पुत्र अंगदाला जवळ घेतलं आणि अत्यंत प्रेमाने आशीर्वाद दिला. रामाने अंगदाला स्वीकारलेलं पाहून वालीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. त्याचे डोळे त्या दैवी मुखकमलावर खिळले होते. त्याचे डोळे हळूहळू मिटले आणि तो मृत्यू पावला. कोणी गजराज गळ्यातील हारामधली फुलं गळून पडली तर काय चिंता करेल? त्याच निष्काळजीपणाने वालीने आपला श्वास पंचतत्वात विलीन होऊ दिला. वालीच्या निधनाची वार्ता समजल्यावर गटागटाने पंपानगरीचे नागरिक दुःखी अंतःकरणाने तिथे गोळा झाले. त्याची पत्नी तारा तिच्या दास्यांबरोबर तिथे पोचली. त्याच्या शरीरावर ती शुद्ध हरपून पडली. ताराचा वेदनापूर्ण विलाप इतका हृदयद्रावक होता की दगडांनाही पाझर फुटला. अधूनमधून जेव्हा ती शुद्धीवर येई तेव्हा आपल्या पतीच्या चेहऱ्याकडे पाहून अत्यंत दुःखाने रडायची. तुम्हाला थांबवण्यासाठी केलेल्या माझ्या विरोधाला आणि युक्तिवादाला न जुमानता आपण या विनाशाकडे झेपावलात. आपल्या पतीचं सुख आणि सुरक्षिततेविषयी पत्नीने नेहमी सतर्क राहायला हवं. पत्नीशिवाय पतीच्या भल्याचा विचार दुसऱ्या कुणालाही नसतो. इतर कोणीही कितीही विद्वान का असेना, पण त्यांच्या सल्ल्यात थोडा तरी अहंकाराचा अंश असतोच. स्वामी, नशिबानेच हुलकावणी दिल्यामुळे माझ्या सल्ल्याचा उपयोग झाला नाही. स्वामी, आता या मुलाचं भरणपोषण मी कसं करू? तुमचा वध करणारे काय याला दुखापत करायला मागे पुढे पाहतील? आता आम्हाला कोण मार्ग दाखवणार? आम्हाला सोडून परलोकात जायला तुमचं मन कसं तयार झालं? आता मी कुणासाठी जगावं? तारा रामाकडे वळली आणि तिने आपलं मन त्याच्यासमोर मोकळं केलं. तू माझ्या पतीला परलोकी धाडलंस. आता मागे उरलेल्या आम्ही दुसऱ्या कुणाच्या दयेवर जगावं अशी का तुझी इच्छा आहे? सदाचरणी उदार व्यक्तीला अभिमान वाटावा अशी काही गोष्ट आहे? हे योग्य आहे का? जर आमची प्रगती व्हावी, आमचं दुःख दूर व्हावं असं तुला वाटत नसेल तर मला आणि माझ्या मुलाला मार. ज्या बाणाने एका बलशाली नायकाला मारलं तो बाण एका दुर्बल स्त्रीपुढे आणि पौगंडावस्थेतील मुलाला मारण्यासाठी कचरणार नाही. त्याच्या प्रवासात आम्हालाही सामील होऊ दे. रामाच्या पायावर डोकं ठेवून ती करुण विलाप करू लागली. राम म्हणाला, तारा, तू अशी का रडतेस? तू एक धैर्यवान पत्नी आहेस. अशा प्रकारे वर्तणूक करू नकोस, कारण त्यामुळे तुझ्या भूमिकेची अप्रतिष्ठा होईल. शांत हो, स्वतःला सावर. शरीर क्षणभंगूर आहे. हे क्षुद्र आहे. वालीने स्वतःने या शरीराला क्षुद्र मानलं आणि या शरीराचं पतन, शेवट कधीही होईल आणि तो अटळ आहे. हे सर्वोच्च ध्येय गाठण्याचे एक साधन आहे आणि हे ध्येय जर लक्षात ठेवलं नाही आणि ते या शरीराद्वारे साध्य केलं नाही तर या शरीराचं महत्त्व कोळशाहून फार नाही, ज्याची अग्नीला इंधन पुरवण्याहून जास्त गती नाही. हे शरीर म्हणजे वाली म्हणून रडणं मूर्खपणाच आहे, कारण शरीर तर इथेच आहे. मग या शरीरातील आत्म्यासाठी का तू रडते आहेस? तो आत्मा तर शाश्वत आहे, जो अजर अमर आहे. तो कधी कमी होत नाही की कुजत नाही. ज्यांनी आत्मतत्व ओळखलं नाही तेच शरीर म्हणजे ते स्वतः आहेत अशा भ्रमात राहतात. हा भ्रम जोवर दूर होत नाही तोवर विद्वानही हीच चूक करतात. म्हणून शरीर म्हणजे तुम्ही आहात असं समजून त्यावर मोहित होणं हे अज्ञान आहे. जे तुमचं खरं स्वरूप आहे त्या आत्म्याची जाणीव होणं हे ज्ञान आहे. आत्मज्ञानाची प्राप्ती करणं हे इतकं भाग्याचं लक्षण आहे
की जणू धुळीत हिरा सापडण्यासारखा आहे. या मांसल शरीरात वसत असलेला आत्मा म्हणजे कोंदणात बसवलेला हिरा आहे. शरीर मलमूत्र, दुर्गंध आणि दूषित रक्त वाहून नेते. जंतूच्या आणि काळजा, चिंतांच्या मार्याने ते विदीर्ण होतं. त्याचा ऱ्हास थांबवणं शक्य नाही. एक ना एक दिवस त्याला मरण आहे. या शरीराच्या साहाय्याने जे तुम्ही साध्य करता त्यामुळेच या शरीराचं सार्थक होतं. मानवी जीवनाची तीच सर्वोच्च स्थिती आहे. तुझ्या पतीने या शरीराच्या साहाय्याने कितीतरी आदरणीय आणि वीरतेची कामं केली आहेत. या राज्याचा अधिकारी या नात्याने त्याने त्याच्या नोकरांचे आणि प्रामाणिक अनुयायांचं संरक्षण आणि पोषण प्राणपणाने केलं. त्याने राक्षसांचा नाश केला. त्याला देवाविषयी प्रगाढ भक्ती होती, पण त्याने आपल्या भावाला त्रास दिला. या एका पापाव्यतिरिक्त त्याने दुसरं कोणतंही पाप केलं नाही. त्या पापाचा परिणाम म्हणून त्याला माझ्या हातून मरण प्राप्त झालं. म्हणून विश्वास ठेव की ते पापही धुतलं गेलं आहे. आता तुला दुःख करण्याचं काही कारण नाही. जेव्हा ताराने हा सांत्वनपर सल्ला ऐकला तेव्हा तिला ज्ञान प्राप्त झालं आणि ती शांत झाली. रामाने सांगितलं की आता यापुढे अधिक वेळ घालवता कामा नये. त्याने ताराला जायला सांगून सुग्रीवाकडून वालीवर अंत्यसंस्कार करायला सांगितले. अंगदाला प्रेमाने आणि काळजीने वाढवायचा सल्ला रामाने सुग्रीवाला दिला. अंत्यसंस्कार पार पडल्यावर त्याने लक्ष्मणाला राजधानीत पाठवून सुग्रीवाचा राज्याभिषेक करवला. हनुमान आणि इतरांनीही राजधानीत जाऊन त्याला मित्र आणि अनुयायी म्हणून राज्यकारभार सांभाळायला मदत केली. राज्यकारभाराची सूत्र हाती घेतल्यावर लगेच सुग्रीवाने समाजातील वडीलधाऱ्या आणि प्रतिष्ठितांना एकत्र केलं आणि त्यांना सीतेचा ठावठिकाणा शोधून काढायला उपाययोजना आखायला सांगितली. त्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलावीत असं त्याने सांगितलं. सुग्रीवाला तो राजा झाला या जबाबदारीमुळे त्याचा सन्मान झाला म्हणून आनंद वाटत नव्हता. उलट तो खिन्न आणि विषण्ण होता, कारण त्याच्या भावाच्या नाशाला तो कारण झाला होता. हाय दैवा, महापाप करवायला क्रोध कारणीभूत आहे. क्रोधाने द्वेषाला खतपाणी मिळतं आणि प्रेमाचा नाश होतो. धिक्कार असो माझा. माझ्या हृदयात रागद्वेषाला स्थान देऊन मी केवढा खाली घसरलो. रामाविषयी भक्तिभावनेने ओतप्रोत भरलेले वालीचे शब्द मी ऐकले. त्याचं ज्ञान किती अगाध होतं. त्याच्या भयानक रागाने या ज्ञानाला प्रगट व्हायला संधीच दिली नाही. खरंच क्रोधामुळे माणसातील दैवत्व झाकोळलं जातं. काम आणि क्रोध जीवनाचा सर्वनाश करतात. या विचारांनी दुःखी कष्टी झाला असताही सुग्रीवाने लक्ष्मणाकडून राज्यकारभाराविषयी ज्ञान प्राप्त केलं. नगरात येऊन त्याला आणि त्याच्या प्रजेला आशीर्वाद द्यावेत म्हणून सुग्रीवाने रामाला विनंती केली. पण रामाने सांगितलं की त्याने अरण्यवासातच राहावं आणि नगरात किंवा गावात प्रवेश करू नये अशीच त्याच्या पित्याची आज्ञा होती, आणि तो नगरात आला तर पित्याच्या आज्ञेचं उल्लंघन होईल. सुग्रीवाने सर्व नेत्यांची सभा बोलावली आणि म्हटलं की पावसाळा तोंडावर आल्याने आणि वर्षा ऋतूत वादळं आणि थंडीमुळे वानरगणांना हालचाल करणं कठीण जात असल्याने वर्षा ऋतू ओसरल्याबरोबर त्यांनी सीतेचा ठावठिकाणा शोधायला सुरुवात करावी. राम आणि लक्ष्मणालाही त्याने आपले हे विचार कळवले. रामाने सत्य परिस्थिती जाणली आणि हा प्रस्ताव स्वीकारला. दोघे भाऊ ऋष्यमुख पर्वतावर जाऊन राहिले. लवकरच पावसाला सुरुवात झाली. प्रत्येक चौरस इंचावर जणू घडेच्या घडे पाणी आकाशाने ओतल्याप्रमाणे पाऊस पडत होता. वेळच्या वेळी कंदमुळं आणि फळं गोळा करणंही लक्ष्मणाला शक्य होईना. त्यांना आश्रमाच्या बाहेरच पडता येईना. सूर्यप्रकाश क्वचितच दिसे. हा काळ रामाने लक्ष्मणाला मौल्यवान सल्ला देण्यात घालवला. तो म्हणाला, लक्ष्मणा, दुष्ट मुलगा जन्माला आला तर नीतिमूल्य कुचकामी होतात. जेव्हा चक्रीवादळाला सुरुवात होते ढगही भीतीने कापतात. दुःसंग म्हणजे ज्ञान अदृश्य होण्याची नांदी असते. सत्संगामुळे ज्ञान पूर्णपणे विकसित होतं. अशा प्रकारे सत्संग करण्यात, शिकण्यात, शिकवण्यात, ज्ञानार्जनात आणि ज्ञानोपासनेत त्यांनी वेळ घालवला. जय साईराम.